मित्र आनंदी ठाकूर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाळासाहेब नवले, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित पद्माकरजी कांबळे, अशोकजी कांबळे, नानासाहेबजी कोडके, राजेश जाधव, सुभाष कांबळे, खंडागळे, संतोष जाधव, शिंकर, ॲडव्होकेट दत्ता जाधव, प्रसाद वाघोळे, संतोष खंडागळे, अर्जुन कोळेकर. आता काही नाव विसरले असतील तर मला माफ करा. आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे पहिल्यांदा मी एक ऊस उत्पादक शेतकरी, स्वतःची 11 एकर स्वतःचा ऊस आहे, म्हणून मी तुमचा पहिल्यांदा आभारी आहे. फक्त एकच होतं, माझं शरीर इथं होतं. माझं व्यवसाय निवडणुकी पहिल्यांदा आयुष्यात निवडणुकीचा अनुभव घेत होतो. कारण शक्यतो बँकेवर डाग लावू द्यायचं नाही, परंतु माझे शिलेदार एकटे पडताय आणि खूप सामान्य मुलं होते. त्यावेळेस मान अपमानाची खंत न बाळगता फोटो टाकलाय का, काय नाही टाकलाय का हे न बघता कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी कुणीतरी आपल्या पाठीशी उभा राहते दाखवायचं होतं म्हणून मी ताकदीने आलो. माझं मी एकत्र करून मी पाठीशी राहिलो आणि ते राहणं गरजेचं होतं. मी खंबीर असतो, कार्यकर्ते कुणी असलं. माझा बाबासाहेब आगे गेला, लढवय्या कार्यकर्ता गेला, चळवळीचा कुठलाही कार्यकर्ता गेला तर पाठीशी राहावा हा प्रथम मी पूर्ण पाठीशी राहावं, अगदी त्याच्या घरात परमनंट नोकरी देण्यापर्यंत. आणि जी विरोधी पक्षाची असलेल्या विचारधारा वेगळी असेल, आपले मतभेद जरूर असावे, बोले पाटील मतभेद नसावे. ज्या ज्या वेळेस कुठेतरी अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस पक्षांची विचारधारा सोडून आपण एकत्र घ्यायला पाहिजे. मी पहिल्यापासून सांगतोय. आणि ज्याला माहिती नसेल त्यांनी आता वरती बघा, कुठली राष्ट्रवादी, कुठली शिवसेना, कुठली बीजेपी, सगळ्या पक्षांची गरज झाल्यानंतर तुम्ही आम्ही भांडणं करण्यामध्ये आहात. निवडणुकीचं राजकारण ही 15 दिवसापर्यंत असणार आहे. पक्षाची भूमिका मांडणं, आघाडी मांडणं हा मान देणार आहे. परंतु दररोज रात्री पहाटे 2 वाजता मी 2-3 जणांना भेटायचो अनुभव. मी जर त्या ठिकाणी माझं मन इतकं करत होतं, मी म्हटलं जाहीर करावं. मी जाहीर केल्यावर त्याला कुठे राजकारणाची झालं आली असते आणि आंदोलन तिसरीकडे भरकटलं असतं. मी कधी कधी 10 मार्क गेले तरी हरकत नाही, 90 मार्क सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. तुमच्या अनुभवाला डाग लावून गेले नाही सगळ्यात बरोबर. कारण तुमचा ट्रॅक प्रॉपर होता, आदेश माझी त्याच्यावरती, जर्नीसी त्याच्यावरती. इव्हन चुकीच्या पद्धतीनं पोलिसांनी दडपशाही सुरू केल्यानंतर आणि माझे सामाजिक व्यवस्था मला ज्यावेळेस सांगितलंय की यांना फोन केला की काही अधिकारी नाही, दहशतवादी नाही, सामान्यांची पूर्व पहिल्यांदा बंडाचा झेंडा येऊन उभा करतात, त्यांचं अभिनंदन करतोय. म्हटलं आता त्यांच्यावरती कुठे पुढे दाखल करू नका, या आंदोलनावर मी येईल. आणि खरंच नितीनदादा तुमचं जे समीक्षा आहे ना, की कारखान्याचा एक मोठा माणूस मी नावाला सांगू शकतो, तो म्हणताना 30 वर्षानंतर कुणीतरी या मुलांनी बाजूला सरकार आणि पश्चिम महाराष्ट्राच्या नंतर त्या जागेवरती आपण 775 रुपये झालेलं तुमचं मनोबल अभिनंदन शूर त्यांचा शूर सरदार म्हणून सत्कार करायला पाहिजे होता. शूर सरदार त्याचं कारण आहे. मला या टेलिफोन या कार्यक्रमाला मला किती वाजत मला यायचं होतं, कारण आहे गर्दी ही गर्दी असते, पण गर्दी ही आपल्या माणसाचा सत्कार करायला असते की उपलब्ध. मला खूप आनंद वाटला. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये अशी सुरुवात झाली. रायरेश्वराच्या मंदिरात तुम्ही गेलात काय मला माहिती की 150च्या आसपास गेले. मी रायरेश्वरला पण गेलो, तिथं 7 लाखचे वेगवेगळे प्रकार आहेत रायरेश्वरला. आम्ही तिथे गेलो आणि छत्रपती शिवरायांनी शपथ घेतलेले सगळा फोटो वगैरे सगळे. यावेळेस लोकांनी असंच ठरवलं होतं की 4-5 मुलांच्या जीवावर छत्रपती शिवरायांचा शिवराय उभा राहील. आज आंदोलनाची ज्या पद्धतीने ती रचना केली, प्रस्थापित असू द्यात किंवा आमच्यासाठी कुणी असू द्यात, आम्हाला अभिमान वाटावा अशा पद्धतीने तुम्ही काम केलंय. आणि शेतकरी तुमच्या बरोबर आहात. ज्या शेतकऱ्यांना कोणाच तरी नेत्याचे झेंडे घेण्यापेक्षा मला तो कार्यकर्ता आवडतो की जो नेता सांगतो की तुमचं चुकतो, आणि मला तो नेता आवडतो की आपली चूक स्वीकारतो. तोच खरा नेता आणि तोच खरा कार्यकर्ता. बाकी जिंके तुम्ही राग मागवायचं, माझं चुकायचं माझ्या माणसाने सांगायला पाहिजे. प्रदीप चौधरी माझे सहकारी ते सांगतात, साहेब असं हे करू नका. एक दिवशी मी चुकीचं बोलतो होतो, माझ्या घरी काही जण भेटायला आणि माझा पाय असा बरोबर होता. खूप माझा मुलगा आला आणि माझ्या घरात सांगितलं तुमचं चुकतं, तुमचा पाय प्रॉब्लेम नाही. तो एवढा पोरगा माझा 14 वर्षाचा, आणि सुद्धा पटकन स्वीकारलं. मी माझ्या सुधारणा ही घरापासून असली पाहिजे, त्याशिवाय सत्य पुढे जाऊ शकत नाही. ज्या पद्धतीने गनिमी काव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा वारसा घेऊन लढणार मी लढवय्ये मावळे यात शंका नाही.
मुळामध्ये मी युद्ध जिंकलंय, परंतु तरुण मात्र कारखानदार थांबले. त्याचं कारण आहे एक बार छोटीशी समीक्षा मी त्यावेळेस बघितली. हीच लढाई त्यांनी आधीही केली असेल तर त्यांचे बरेच उमेदवार इथे निवडून आले असते. त्याचा सगळ्यात मोठा पराभव आहे वस्तुस्थिती मला सांगतो. आणि शेतकऱ्यांनी त्यांना मतदान केलं. काही कारखानदाराची मला राजकारणात जाण्याचं नाही, मी मला बारकाई होतो मनाचा मोठेपणा करू शेवटी मला तर स्वीकारायला लागला. हा तर मी आधी स्वीकारला असता तर राजकीय तांत्रिकीमध्ये पुढे गेला असतात. दुर्दैवाने मला ती कल्पना मला साथ दिली नाही. मी युद्ध हे जिंकले आणि प्रथमांतर तुम्ही हल्ला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून मी चांगलं वाटतं मला की जमिनीच्या संपर्कात होतो. जे वैचारिक जे ऐकू शकत असं कारण जे वेळेस कारखान्याला खूप त्रास दिला बऱ्याच लोकांनी. मी त्यावेळेस शुगर कमिशनर होते शेखर गायकवाड साहेब, त्यांच्या माध्यमातून एचएसपी वगैरे मोहन ठरवले. कारण हा कारखाना त्या दोन्ही कारखान्याला बॅलन्स करणारा कारखाना आहे. हे सगळे लोक दाबतात गोष्ट मला माहिती आहे. परंतु हे सगळं बॅलन्स करण्यासाठी जे वेळेचा जन्म झाला आणि त्या कारखान्याला पूर्ण टाकलेलं त्यांनी ऐकलं इच्छा आहे थोडासा आगेमध्ये बोलली. आणि मी आंदोलन शेवटच्या क्षणापर्यंत चालवलं. मला खूप आनंद वाटला. काल मी सकाळच्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो सोलापूरला. सकाळी एक मोठी कॉन्फरन्स होती आणि त्याच्यामध्ये चळवळीला सामाजिकतेची झालर का असावी असा मला विषय दिला होता. आणि त्या उत्तरामध्ये मी सांगितलं होतं की जगामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर मानवी हक्काचा ज्या जाहीरनामा झाला त्यानंतर मात्र या चळवळीचा ऱ्हास झाला. गिरणी कामगारांची चळवळ उदयास आली, परंतु ती भरकटली आणि भरकटल्याच्या नंतर ती त्याचं क्रांतीचं लाल रक्तामध्ये रूपांतर झालं. रमेश मोरेंची हत्या झाली, आमदार प्रेमकुमार शर्मांची हत्या झाली, हा इतिहास आहे. रामोजींची हत्या झाली. हे सगळं रक्तरंजित क्रांती केलं गेला. चळवळीला सामाजिकतेची झालं असावी, कारण चळवळ ही शुद्ध असावी, आपला हेतू शुद्ध असावा. मी सगळ्या पक्षामध्ये प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी तुमचा हेतू शुद्ध आहे. मला सामाजिकतेची झालं आहे यामध्ये शंका नाही. ज्या पद्धतीनं विनोबा भावेंनी उदान चळवळ केली होती आणि त्याला 44 लाख एकर जमीन लोकांनी दान केली होती आणि सामान्य लोकांना जमीन मिळाली होती. आज तो तुम्ही हक्काचं मागत होता. उसाच्या बद्दल मागत असताना आज प्रत्येक शेतकऱ्यांना या वर्षी लाख 2-3 लाख मला एकट्याला 3-4 लाख रुपये असतात. म्हणजे अशी किती लाभार्थी असा अगणित आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुमचं मनपूर्वक समझोते के मेजे पर बैठकर संघर्ष किया नहीं जाता. बिना के संघर्ष दशांश कब सीता को वापस देता और बिना क्रांति के हुए से पूर्ण राज पर देता. संघर्ष केला आणि जिंकला म्हणून मनपूर्वक करावे. धन्यवाद.